सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती डोळे जडो सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती माईचा पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव हे माझं प्रेम सर्व काळ हे माझं प्रेम सर्व काळ हे माझं प्रेम सर्व काळ हो बावले हातवर दे हो माऊली हातवर दे हो बावले हातवर दे हो माऊली हातवर दे चारोनी राहे हृदय माझ्या संचरोनी राहे हृदय माझा येऊन राहे हृदय माझा तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव तुझे रूप गोड तुझे नाव गोड तुझे रूप गोड तुझे नाव हे माझं प्रेम सर्व काळ हे माझं प्रेम सर्व काळ हे माझं प्रेम सर्व काळ तुका म्हणे याती तुका म्हणे याती नानाजी तुका म्हणे काही तुका म्हणे काही तुका म्हणे काही गो आणि ग ए तुका म्हणे काही तुका म्हणे काही नामा गो आणि ग तुका म्हणे काही तुका म्हणे काही नामा गो आणि ग तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही तुका म्हणे काही नामा गो आणि ग तुका म्हणे काही तुका म्हणे काही नामा गो आणि ग तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व आहे गोड पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ देई माझं प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठोबा रखुमार हरी जय जय ठोवार कुमार रखुमार ठोवार कुमार
हॅलो, ऐका, सभा मंडपामध्ये सर्व महिला मंडळी जे झोपलेल्या आहेत ना, सर्व उठून बसा. या हरिकीर्तने झोपू नका, इथं उठून बसा. महिला मंडळ सर्व उठून बसा. हॅलो हॅलो, स्वयंसेवक. हॅलो हॅलो हॅलो. अरे बोलू नका, बोलू नका. ज्यांना झोपायचं त्यांनी बाहेर जा. कीर्तनाच्या मंडपात झोपू नका. उठून बसा पटकन. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. 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 जय राम कृष्ण. जय राम कृष्ण. जय राम. जय राम. जय राम. हरि जय राम. हरि जय राम. हरि जय राम. हरि जय राम. जय राम. जय राम. जय राम. हरि हरि जय राम. हरि जय राम. हरि जय राम. रूप पाहता लोचनी झाले वो साधने. सुख झाले वो साधने. सुख झाले वो साधने. रूप पाहता लोचनी. सुख झाले वो साधने. सुख झाले वो साधने. सुख झाले वो साधने. रूप पाहता लोचनी. सुख झाले वो साधने. सुख झाले वो साधने. सुख झाले वो साधने. रूप पाहता लोचनी. सुख झाले वो साधने. सुख झाले वो साधने. सुख झाले वो साधने. तो हा विठ्ठल बलवा. तो हा विठ्ठल बलवा. विठ्ठल बलवा. तो हा विठ्ठल माधव बलवा. तो हा माधव बलवा. माधव बलवा. तो हा विठ्ठल बलवा. तो हा माधव बलवा. तो हा माधव बलवा. तो हा माधव बलवा. सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी. मनोनी विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बलवा. तो हा
देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो टाळवा पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो 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 संदेहाच्या सुटल्या गाठता संदेहाच्या सुटल्या संदेहाच्या सुटल्या संदेहाच्या सुटल्या पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ आवाज पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी कोण दाता याहुनी Hare Hare Hare
आदिशक्ती जगदंबा माता की जय. जोरात 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 अन्ना पकड़ा. टाळी 1 2 3 टाळ टाळी वा वा टाळी जोरात गरजे बाबा धन्य
संत भेटी संत भेटी पाही मिठी पडली तो पाही मिठी पडली तो सुदेहाचा सुदेहाचा सुटला संदेहाचा सुटला गाठी संदेहाचा सुटला गाठी बाई मिठी पडली तो बाई मिठी पडली तो संदेहाचा संदेहाचा सुटल्या गाठी संदेहाचा सुटल्या गाठी संदेहाचा सुटल्या गाठी झालो पोटी झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो पोटी सीता झालो 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 पोटी शीतळ 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 झालं पोटी शीतळ
झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ. इफेक्ट द्यायला थोडासा इफेक्ट. झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालं पोटी झालो झालो पोटी. पोटी शीतळ पोटी शीतळ पोटी शीतळ. झालं पोटी शीतळ 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 झालं झालं पोटी झालो पोटी झालो पोटी 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 झालो पोटी झालो पोटी शीतळ मदनी रे मदनी रे दा 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 नि दा मद मरे 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 सनी सरे रे सरे नि सरे मदनी सरे रे दा सरे मरे 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 मम मरे मरे दा दा रे मम मरे दा 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 मनी नि दा नि दा नि दा रे सरे नि दा नि मदनी दा सनी दा नि सा मदनी सा सनी सा दा नि सा मदनी सा सनी सा झालो पोटी शीतळ शीतळ झालो पोटी झालो पोटी झालो पोटी झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ तनी सरे मारे रे रे मदनी रे सनी दा नि दा रे सनी दा नि दा नि दा नि सनी रे सनी रे सनी सम रे रे मद सनी सनी नि दा नि सा दा नि मम दा नि नि दा सनी सनी दा नि सनी सा दा नि दा दा मम सनी दा नि सारी मरी मम रे मद मद दा नि दा नि दा नि दा सनी सा रे सनी सा
शक्ती मोता देवी माता श्री संत भगवान संत वामन बाहू महाराज श्री संत नारायण महाराज गुरुवर्य गोविंद महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटली गाठी झालो पोटी शीतळ भाव नदीचा झाला तारा या उतारा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तुका मने मंगळाता तुका मने मंगळाता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ विठाला 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 विठाला
विठला 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 विठाला धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ समचरण सरोजम सांद्रणीला बोधाबम जगननीत पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवल समिठ्ठलम चिंतयामि लोकाभिरामम रररंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचरणम शरणम प्रपदे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजा यांची केली आस्मरण होवे सखळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करराव पूर्ण कीर्ती सर्व मंगल मांगले सेवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येयो जगदंबे मूळ पीठ तू आंबे व्यास वसिष्ठ शोक गोंधळी नाचता ते सोहमिळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालतीस कौतुक एका जनार्दनी नाचे देक गोंधळा येयो जगदमी मूळ पीठ तो आंबे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुलिया विठाला धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगतवंदे श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातील सरळ आणि सोपा अभंगाचे नियोजित कीर्तन रूपी चिंतन करता निवडला. विडाला विडाला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा तुमच्या समोर गायला. अभंगार बोलण्यापरी थोडासा परिहार किम निमित्त कार्यक्रम सर्वला श्रोत्याला नेत आहे. अखिल कोट ब्रह्मांड चाला भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने ज्ञानोबा आहे तुकोबरा अधिकरू सर्व संत महात्माच्या कृपेने आदिशक्ती आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आशास्थान प्रेरणास्थान जगदंबा मोठ्या देव मातेच्या कृपेने श्री संत भगवान बाबा वामन भाऊ नारायण महाराज अधिकरू सर्व संत महात्माच्या कृपेने जगदंबा मोठ्या देवी सार्वजनिक ट्रस्ट विश्वस्त मंडळ चेअरमन तथा समस्त ग्रामस्थ मंडळ मोठेकर लहानापासून मोठ्यापर्यंत महिला मंडळ पुरुष मंडळ परिसराच्या बाहेरून पंचकृषीच्या भावी भक्तांच्या सहकार्याने हा चालू असलेला युवलेशे रोप लाविले द्वारी
त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचितासी भरू कळी अशी आला. छोटंसं लावलेलं प्रारंभिक रोप आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सव संस्थांच्या मार्फत या ठिकाणी अतिशय अनुकूल परिस्थिती या ठिकाणी संपन्न होती आहे. भव्य दिव्य कार्यक्रमाचं स्वरूप करत असताना दरवर्षी वेगवेगळ्या उत्सव वेगवेगळे काम या ठिकाणी संपन्न होत आहेत. एवढा भव्य दिव्य मंडप इथं आल्यानंतर मला विश्वास प्रारंभिक बसना आपण गावातच कीर्तन करतोय का पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करतोय. एवढं भव्य दिव्य निवेदन या ठिकाणी, एवढं भव्य दिव्य निवेदन. कितीही पाऊस जरी आला या ठिकाणी अगदी घरच्याही पेक्षा सुंदर अशी सुविधा या मंडपामध्ये. वर बघितलं की तेवढंच, खाली बघितलं ते तेवढंच प्रचंड या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य. मला वाटतं आपल्या तालुक्यात एवढा नवे नवे जिल्ह्यात मला वाटतं कीर्तन मंडप हा पहिला असेल. कंपनीपेक्षा मोठा याच्यापेक्षा जास्त असेल, व्यावसायिक दृष्टीने याच्यापेक्षा मोठे असतील आहे, पण सार्वजनिक कार्यक्रमाकरता सत्संग जर हॉल बघितला तर लोकाला सांगा अरे किती हॉल, किती वर्णन करतो. जा मोठा देवी संस्थांचा बघ केवढा मोठा हॉल आहे. या ठिकाणी किती वारं येऊ द्या, वादळ येऊ द्या, पाऊस येऊ द्या, इतका भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत असताना मंडपामध्ये अगदी त्याच समवेत या ठिकाणी ज्यांची 7 दिवस उपस्थिती आहे, 9 दिवस उपस्थिती आहे, महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध पखवाज वादक. आज त्यांची तब्येत थोडी बरी नाही, पण एक पारमार्थिक स्नेह असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं 2 दिवस अण्णा बाहेर पडू नका. 2-3 सलाईन लावलेत, पण केवळ माझ्यावर. काही लोक म्हणतील रोज चांगला वाजवत होते ना, आज का दोघं बदललेत, खांदे बदलले नाहीत, थोडंसं तब्येत बरोबर नाही. इतकी थंडी आली होती. मग अशी मी हात लावला तर मलाच गरम लागलं. मी म्हणलं आता तुम्ही झोपा, पण एक पारमार्थिक स्नेह असल्यामुळं, जगदंबा मुठा देवीची सेवा असल्यामुळे त्यांनी सांगितलं प्राण जाय लेकी बचन न जाय, नित्याची सेवा आहे म्हणून डॉक्टरने सांगितलं आराम करा. तरी पण एक पारमार्थिक स्नेह असल्यामुळं 2 प्रकारचे नाते असतात. एक पारमार्थिक नात्याच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक कमी वयामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी उंचीने आज महाराष्ट्राच्या उंचीपर्यंत ज्याने मृदंग कलेने आवाज या ठिकाणी पोहोचला. हरिभक्त परिणामचे भरत अण्णा पठाडे यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. त्या समवेत आपल्या गावचे लाडके कुठलाही कार्यक्रम असेल, फोन केला दत्ता महाराज नाही म्हणणे नाही. हरिभक्तपर्यंत दत्ता महाराज आहेत. त्या समवेत माणिक महाराज आहेत. 3 मृदंगचार्य आहेत. रोज एका कीर्तनला एक मिळत नाही गुरुजी, आज मला 3 मृदंगचार्य आहेत. त्या समवेत संगीत अलंकार आळंदीमध्ये पहिल्या बॅचला गुरुजीकडे ज्याने संगीत अलंकार ही या ठिकाणी पदवी संपादन केली. हरिभक्तपरायण आपल्या भागातील भूषण प्रकाश महाराज कातकडे गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या समवेत महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक हरिभक्तपरायण संगीत अलंकार नारायण महाराज खिल्लारी. लोकांनी विचारलं सप्ताह किती मोठा आहे, कीर्तनकार मोठे आज पाहत नाही, सप्त्याला गायक वादक कोण आहे, आज या ठिकाणी हे फॅट झालं आहे. तर या ठिकाणी अगदी सुंदर अशी दोन्ही गुरुजी हरिभक्तपरायण टकले गुरुजी आपल्या भागातील गेली प्रत्येक पौर्णिमेला अगदी श्रद्धेने सेवा करणारे हरिभक्तपरायण अगदी ज्यांची सेवा आहे गुले महाराज आहेत. त्या समवेत हरिभक्तपरायण महाराजांचं नाव आडनाव हरिभक्तपरायण गेली अनेक वर्ष, फक्त 7-12 माझा वेगळा आहे. हरिभक्तपरायण नारायण महाराजांचे अतिश काव्य करणारे शिरसाट महाराज, संजू महाराज, हरिभक्तपरायण बटुळे महाराज आहेत. त्या समय दौंड महाराज आहेत, गुल्हे महाराज आहेत. सगळेच महाराजांनी विशेष आमचे देवकर महाराज, मी मुद्दाम नाव पाठीमागे ठेवलं कारण गावचे लाडके महाराज आम्ही 3 आहेत बरं का गुरुजी. आणि सगळेच एकाहुनी एक बळी. आणि विशेष सर्व गावचे टाळकरी मंडळी, विनेकरीपासून जे नित्याची सेवा करणारे चोपदार बालदार, कोणाचंही नाव उल्लेख न करता ज्ञात अज्ञात आणि सर्व विशेष या ठिकाणी परिसर बाहेर पंचकोश सर्व भाविक आणि विशेष ग्रामस्थ मंडळी सर्वाला धन्यवाद देतो. अगदी सुंदर असं कीर्तन महोत्सव संपन्न होत असताना सगळे या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम, बस बोलायच्या अगोदर आवाज आहे असाच आवाज ठेवा. धन्यवाद साऊंड सिस्टीम, मला फक्त कमी करू नका, कंजूसपणा करू नका. अगदी सुंदर, तुम्हाला धन्यवाद. सर्व पत्रकार कॅमेरे सर्वाला धन्यवाद देतो. जगद्गुरु तुकोबारेचा अभंग तुमच्या समोर गायला. अगदी शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत असताना आज महाराष्ट्रावर बघितो आपण निसर्गाची काही ठिकाणी कृपा, काही ठिकाणी अवकृपा आहे. आपल्या विशेष भागामध्ये थोडंसं या ठिकाणी अवकृपा आहे, अनेक प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी येताना ठरवलं जर पाऊस आला
मला दोघा तिघांनी सांगितलं गावकरी महाराज घाबरायचं नाही, पाऊस जरी आला किती येऊ द्या, जर पाऊस आला तर दर्शन घ्यायचं, व्यासपीठाचं दर्शन घ्यायचं आणि या ठिकाणी आपण सेवा इथं फक्त देवीचं दर्शन घेऊन गेलं तरी सेवा समाप्त देवीला समारोप करता येते, समर्पण करता येते, हा भाव आहे. पण निसर्गाची थोडीशी अवकृपा असताना सुद्धा एवढ्या मोठ्या धाडसाने आज एवढी प्रचंड गर्दी आहे, ही कारण याला एकमेव कारण आहे आपली देवीवर असलेली श्रद्धा, आपलं असलेलं प्रेम, कारण ही आपली जागृत देवी आहे. मी नेहमी सांगत असतो इथले अनुभव आहेत. इथे कमी वेळेमध्ये कमी श्रम करता प्रसन्न होणारी देवी आहे. लक्षात ठेवा, फक्त सेवा केली पाहिजे अनन्य भावाने. इथे शहाणपणा चालत नाही, आगाऊपणा तर अजिबात चालत नाही. इथे फक्त अनन्य भाव, महाराजांच्या भाषेत सांगेल अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम, फक्त सेवा करायची आहे. तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी, ही सेवेचं प्रतीक म्हणून आज महाराष्ट्रामध्ये, आज लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये एकमेव असा उत्सव असेल, एक दिवस याच्यापेक्षा मोठा करतील, 2 दिवस 1 वर्ष करतील, पण गेले अनेक वर्ष नवरात्र महोत्सवामध्ये विशेष या ठिकाणी ज्ञानदानाचं सत्र जे देवीला अपेक्षित असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मी सांगत असतो की या ठिकाणी मोठा गुरुजी एवढा महोत्सवांना की अनेक वर्षापासून कीर्तन महोत्सव 10 दिवस कीर्तनं, तेही एकाहून एक बळी रे फक्त बघता येत आहे ती म्हणजे मोठा देवी संस्थानकडे. लक्षात ठेवा, मोठा देवी संस्थानकडे. नाही तर बाहेर आपण करतो 1 दिवस 2 वर्ष 3 वर्ष, पण अखंड सेवा सर्व गावकरी मंडळी, विश्वस्त मंडळी, भावी भक्त करताय. तुम्हाला धन्यवाद देतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा निवडला. फक्त सर्वाला विनंती आहे, अवधान माझ्याकडे द्या. हे नवरात्रातलं कीर्तन आहे, मला माहीत आहे अनेक तऱ्हेचे ते माणसं असतात, आपण अनेक तऱ्हेचे भक्तही असतो. कोणी विद्वान असतो, कोणी गोंधळी असतो, कोणी झोपायला आलेला असतो, कोणाचा उपवास असतो, मला माहीत आहे. पण सर्वांनी या ठिकाणी विनंती असेल की एकदा आपण सर्वांनी मोठ्याने एकदा गजर करा, जगदंबा मोठा देवी माता की. बस अवधान माझ्याकडे द्या, चिंतन ऐकायचं आहे. अभंग तुकोबरायचा तुमच्या समोर गायला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय धन्यता देत आहेत नव्हे, काळाला धन्यता देत आहेत. काळाला या ठिकाणी का देत आहेत? धन्य काळ संत भेटी. महाराज या 2 ठिकाणी धन्यता देत आहेत. कोणती धन्यता देत आहेत? धन्य काळ संत भेटी. ज्या दिवशी माझ्या जीवनात संत भेटतील तो काळ धन्य आहे. ज्या दिवशी मला संत भेटतील ती वेळ माझ्या जीवनात महत्त्वाची आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. महाराज उत्तरार्धामध्ये सांगतात, मी त्यांच्या जर संत मला भेटले तो काळ माझ्या जीवनात महत्त्वाचा असेल आणि मी काय करील, पायाला मिठी मारील. पहिल्या चरणामध्ये सांगतात महाराज परिणाम काय, जर संतांची भेट झाली, पायाला स्पर्श केला, पायाला मिठी मारली, तर महाराज सांगतात संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. माझ्या जीवनात मी या ठिकाणी ज्या दिवशी संत भेटतील त्या दिवशी माझ्या जीवनात भाग्याचा दिवस असेल. परिणाम असा असेल की माझ्या जीवनातील संदेह निघून गेला. संदेहाच्या सुटल्या गाठी, जे गाठी आहेत त्याचा संशय असेल निसंत या ठिकाणी त्याचं निवारण होईल. कारण संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. परिणाम जो भाऊ नदीचा थार आहे ती एक तरुण जाण्याकरता संताची भेट महत्त्वाची आहे. संत कसे आहेत तर शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे मंगळ आता कोण दाता, याहुनी संत मंगळ आहेत. संत मंगळ आहेत, दाते आहेत आणि जगामध्ये त्यांच्यासारखा दाता कोणी नाही. कोण दाता, याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. विठला कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान आदिशक्ती जगदंबा मोठा देवी माता की जय. या अभंगामध्ये महाराज काळाला धन्यता देत आहेत, संतांच्या भेटीला धन्यता देत आहेत. महाराज एवढे विशेष काय, ऐका अवधान माझ्याकडे द्या. पण जाणते श्रोतेत मी थोडं चिंतन वेगळं करतोय. या अभंगामध्ये विशेषतः हे आहे, संत भेटी जीवनात होणे विशेष आहे. काही सामान्य विशेष आहे, काही सामान्य दुर्लभ आहे, काही विशेष दुर्लभ आहे आणि काही दुर्लभामधील दुर्लभ आहेत. 3 मुद्द्यामध्ये मला सेवा समारोप करायची आहे. एक सामान्य दुर्लभ, विशेष दुर्लभ आणि दुर्लभामधील दुर्लभ. संत भेटी कशी आहे, काही विशेष दुर्लभ नाही, सामान्य दुर्लभ आहेत. बघा व्यवहारामध्ये काही सामान्य दुर्लभ आहे,
सामान्य दुर्लभ आहे, संत भेटी विशेष दुर्लभ आहे, आणि काही दुर्लभामधील दुर्लभ गोष्टी आहेत. दुर्लभ गोष्टी कोणत्या आहेत ऐका. एखादा प्रयत्नशील पुरुषाकडनं एखादी गोष्टी दुर्लभ जरी असेल तर सुलभ करता येते. संत सांगतात समुद्रातून तरुण जाणं विशेष दुर्लभ आहे का सामान्य दुर्लभ आहे. समुद्रातून तरुण जाणं तर म्हणताल महाराज आम्हाला आमच्या गावच्या तलावातून पलीकडे जाता येईना, समुद्रातून कसं काय शक्य आहे. ऐका, समुद्रातून तरुण जाणं दुर्लभ आहे, पण वीर सावरकरासारखा शूर पुरुषाने ते करून दाखवलं. ऐका, मला पुढचं सांगायचं आहे. वाघिणीचं दूध काढणं सामान्य नाही आहे. वाघिणीचं, मी आपल्या म्हशीचं नाही सांगत, शेळीचं सांगत नाही. वाघिणीचं दूध काढणं सामान्य आहे. ऐका, वाघिणीचं दूध सामान्य आहे. तुम्ही म्हणताल आम्ही बघितलं सुद्धा नाही. वाघीण बघितलं आम्हाला झटका येतो माणसाला, चित्रात बघितलं तरी माणसाला या ठिकाणी भीती वाटते. पण वाघिणीचं दूध काढणं दुर्लभ आहे, सामान्य दुर्लभ आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलं. लक्षात ठेवा, ते सुद्धा करून दाखवलं. सूर्य मावळणं थांबणं, सूर्य मावळायचा थांबवणं सोपं नाही आहे, पण आपल्याकडं पतिव्रता एका स्त्रियाने ते सुद्धा थांबवलं स्वकर्तृत्वाने, सामर्थ्याने आणि पतिव्रतेच्या शक्तीने. अवघड गोष्टी आहेत पण ते सुलभ केल्या. मला चिंतन हे करायचं आहे. लक्षात ठेवा, सामान्य दुर्लभ आहे, काही विशेष दुर्लभ आहेत. संत भेटी कशी आहे त्याच्या अगोदर मला सांगायचं आहे. चंद्रामृत सुके शिवविल, महाराज सांगतात जाता असता धत धरविल, परी त्या साधूची भेटी न होईल. महाराज सांगतात चंद्रामृत सुख शिवविल, सगळ्या गोष्टी करता येतील पण साधू भेटणं जीवनात महत्वाचं. बहु अवघड आहे संत भेटी, 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 बहु अवघड आहे संत भेटी. परी जगदेटी करुणा केली, परी जगदेटी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेठी करुणा केली, परी जगजेठी करुणा केली, ऐसे वरवाजलावे नारायण, ऐसे वरवाजलावे नारायण. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगदेटी करुणा केली, परी जगदेटी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगदेठी करुणा केली, परी जगदेठी करुणा बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. समर्पण प्रमाण दिलं. महाराज सांगतात सर्वात अवघड गोष्ट आहे बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटणं अवघड आहे. रोज माणसं भेटणं सुलभ आहे. ऐका, जे माणसं भेटाय वाटतात ते भेटत नाहीत, जे भेटू नको वाटतं ते रोज सकाळी सकाळीच बघावं लागतं. महाराज सांगतात ज्याची गरज आहे ती भेटत नाहीत. तुमच्या माझ्यासारखे रोज भेटतात पण संत भेटणं अवघड आहे. मला चिंतन हे करायचं आहे, अवधान माझ्याकडे द्या. या अभंगामध्ये माझं चिंतन हे करायचं आहे की महाराज सांगतात बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटी अवघड आहे. 3 गोष्टी मला सांगायच्यात पुन्हा. 3 गोष्टी अवघड आहेत. 1 मुमुक्षुत्व अवघड आहे. 2 मनुष्यजन्म अवघड आहे. हां, आणि लक्षात ठेवा तिसरी गोष्ट मला सांगायची आहे ही जन्म अवघड आहे. 3 गोष्टी अवघड आहेत. दुर्लभो मानुष्य देहो देहिनांशना भंगुरहा तत्रापि दुर्लभन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. ज्ञानोबर एक ओवी खर्च करतायत. सकळ देहा माझी पाहो आती दुर्लभ मनुष्य देहो. महाराज सांगतात अजून मला पुढे सांगायचं न्याय सांगायचं आहे. शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपल्याकडे आपण जसं भांडणं करतो, रोज भांडणं करतो, काही किरकोळ कारण झालं तरी भांडणं. काही माणसं सहज भांडण केल्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही.
हे आपले भांडणे वेगळे आहेत, शास्त्राचे भांडणं. त्याला उष्टल कोटी न्याय सांगितलं जातो शास्त्रामध्ये. उष्टल कोटी न्याय हे काक टाळण्याय सांगितलं जातो. महाराज सांगतात मुमुक्षुता अवस्था अवघड आहे, मनुष्यजन्म अवघड आहे, आणि त्या पुन्हा मला सांगायचे प्रयत्नवाद अवघड आहे. त्याला काक टाळण्याय सांगितलं जातो. बघा असं सांगितलं जातं. शास्त्र सांगतंय, सहज शास्त्र सांगतंय. एखाद्या माणसानं आंधळाग्रस्त आहे, आंधळाग्रस्त आहे, त्याने जांभळी द्यावी. बघा आंधळाग्रस्त आहे, त्याला काक टाळण्याय सांगितलं शास्त्रामध्ये. आंधळाग्रस्तानं जांभळी द्यावी, काही तर दिसत नाही आहे, पुन्हा जांभळी द्यावी, आणि त्या जांभळीमध्ये त्यांनी टाळी वाजवावी, आणि योगायोगानं हातामध्ये कावळा सापडा. घडे उपाय घडो आले, घडे उपाय घडो आले, घडो ते उपाय घडो आले, घडो ते उपाय घडो आले, भगताली न्याय घडे उपाय घडो आले, घडे उपाय आवला हरे भगताली न्याय समर्पण प्रमाण दिलं. न घड उपाय घडू आले, पावला हा देह काक टाळीने. महाराज सांगतात टाळी वाजवावी आणि हातात कावळा सापडावा. कोणाच्या? आंधळ्याच्या. आपण नाही. प्रयोग करा तुम्ही. सर्व पक्षी सापडतील, प्राणी सापडतील, मग कावळा सापडणं शक्य आहे. आणि पुन्हा त्यामध्ये प्रकार आहेत. 2 डोळ्याचे सापडणं सोपं आहे, पण 1 डोळ्याचं सापडणं अवघड आहे. लक्षात ठेवा. कावळ्याबद्दल बोलतोय मी, माणसाबद्दल नाही, कावळ्याबद्दल. हां, महाराज सांगतात, शास्त्र सांगतंय. तसा या ठिकाणी सज्जन हो, तुमचं माझं भाग्य आहे की पहिला नरदेह मिळाला. पुन्हा त्याच्यामध्ये मुमुक्षुता अवस्था महत्त्वाची आहे. म्हणजे मिळाल्यानंतर काय केलं पाहिजे, 3 गोष्टी आहेत. आपण काय केलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट मला सांगायची, त्याच्यामध्ये जीवनामध्ये संत भेटले पाहिजेत. 3 गोष्टीचं मला चिंतन करायचं आहे. महाराज सांगतात नरदेह मिळणं, पुन्हा मुमुक्षुता अवस्था मिळणं, आणि त्यामध्ये संत भेटणं. तुम्ही म्हणाल महाराज संत भेटणं काय अवघड आहे? अरे सर्वात अवघड आहे. लक्षात ठेवा. संत भेटणं सोपं नाही. मी थोडं चिंतन करतोय, आपण जाणते श्रोते. इथलं कीर्तन म्हणजे आळंदी पंढरपूरचं आपण परीक्षेचं कीर्तन, तसं चिंतन मी करतोय. या ठिकाणी संत भेटणं अवघड आहे, देवीची कृपा होणं अवघड आहे. तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये बहु अवघड आहे करुणावंत. तो संत मला या ठिकाणी करुणावंत मला भेटला. अवघड गोष्ट ती मी सहज प्राप्त केली. त्याच्यामध्ये मला चिंतन हे करायचं आहे. काही सामान्य दुर्लभ आहेत, काही विशेष दुर्लभ आहेत, आणि काही दुर्लभामधील दुर्लभ गोष्ट आहे. संत भेटणं सामान्य दुर्लभ नाही, संत भेटणं विशेष दुर्लभ नाही, तर संत भेटी दुर्लभामधील दुर्लभिष्ट. दुर्लभामधील दुर्लभ भेट आहे संत भेट होणं. मग तुम्ही मला रोज संत भेटतात ना, मला कपड्यावाल्यावर जाऊ नका, कधीही कपड्यावर जाऊ नका. काही संत तुम्ही म्हणता लुंग्या घालून असतात का, पांढरे कपडेवाले, आम्हाला संत म्हणू नका, आम्ही मुळी संत नाही, तुम्ही फसू नका. संतांची व्याख्या वेगळी आहे. आम्हाला शिकत असताना वैकुंठवाशी विठ्ठल महाराज गुलेबाबा संघाचे पाठाला, बुवा बाह्य रंगानं संत शोधणं वेगळं आहे, संतांचे अंतरंग वेगळं आहे, संतांचे अंतरंग लक्षणे वेगळे आहेत. ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल, तेची संत, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठल,
तेचे संत तेचे संत ज्याचा हेत विठ्ठल. इथं आपण देवीच्या उपासना करतो ऐका. महाराज सांगतात त्यामध्ये तेचे संत तेचे संत, त्यांचा हेतू काय आहे? फक्त परमात्म्याचं चिंतन करणं, ते मोजता येतील. संत भेटते मी विषय माझा चिंतनाचा हे चालू आहे. बाह्यरंगानं संत शोधू नका, त्यांचा फक्त एकच हेतू असला पाहिजे, फक्त परमात्म्याचं ध्यान, परमात्म्याचं चिंतन. कै मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. आयशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै खंड येईल कर्म पारुष्यातील धर्म, धर्म कासयाने कळले हे वर्म. म्हणून श्रम वाटत असे. याला म्हणतात संताची व्याख्या. संत त्याला म्हणतात ती भेट ज्यांचा हेतू आहे माझं चिंतन सांगायचं आहे का. माणसं भेटतील, रोज मोजता येतील किती भेटले ते, पण संत भेटणं अवघड आहे. अजून मला सांगायचं आहे भारताची लोकसंख्या किती आहे, एका सेकंदात सांगू शकू, पण अजून मला सांगायचं आहे लोकसंख्या आपण सांगू आपल्या भारतामध्ये किती पक्षी आहेत याची संख्या सांगणं अशक्य आहे. पुढं मला सांगायचं आहे माणसाची संख्या सांगणं शक्य आहे, पण त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व किती आहेत हे सांगणं अशक्य आहे. आपण एवढं उपासना करतो, शारदी नवरात्र महोत्सव करता, देवी करता, घराचा त्याग केला, तालुक्याचा त्याग केला, पण इथं आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? देवीची उपासना करायला आपण आलोय, मग आपण काय केलं पाहिजे? इथं भांडणं केले नाही पाहिजे. इथं जागेकरता भांडणं, जेवण्याकरता भांडणं हे नाही. एकच हेतू असला पाहिजे. या ठिकाणी गुरुवारी महाराज सांगायचे आम्हाला, वैकुंठवासी गुरुवारी केंद्रीय महाराज सांगायचे, बुवा परमार्थामध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्या आणि घरी व्यवस्थेला महत्त्व द्या. तुम्ही घरी गेलात ना, चांदीच्या ग्लासमध्ये चहा प्या, कशाच्या ऐका. घरी जर गेलात तर सोन्याच्या डिशमध्ये तुम्ही नाश्ता करा, पण इथे आलात ना तुम्ही नवरात्र महोत्सवमध्ये देवीकडे देवी करता, तर जिथे आहे ती परिस्थिती प्रसाद सेवन करा, जिथे आहे ती परिस्थिती तिथे मुक्काम करा, भांडणं करू नका. व्यवस्था नाही, इथं अवस्था प्राप्त होऊ द्या. देवीकडे आल्यानंतर माझं चिंतन हे करायचं आहे मला. तुकोबराय सांगतात माझी अवस्था ही झाली की मला असं वाटावं काही खंड येईल कर्म. कधी देवाला बोलताय तुकोबरा, देवा अरे काय तू अभाग्य असेल आमचं, किंवा तू एवढा कसा वेगळा आहेस, निष्ठुर आहेस, तू आम्हाला भेटत नाहीस. अनेक भक्ताला सहज भेटतोय, आमच्यावर कृपा करत नाही. कृपा करण्याकरता आम्ही घराचा त्याग केला. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. आम्ही भंडारा डोंगरावर, भामच्या डोंगरावर, गोरा डोंगरावर जावं, पण आम्हाला अजून तू भेट देत नाहीस. एवढा कसा निष्ठुर आहेस, कधीतरी मला भेट दे. आणि काही लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास. तुझी पाहे रात्र दिवस, पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली भेटी लागी जीवा लागली सास. वाज गोड प्रमाण दिलं. महाराज सांगतात आज करते ब्रह्मादिक देखुनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य म्हणते मृत्यू लोक भाग्याचा कैसा. ही शब्द थोडं पुढं वाढला. माझं चिंतन हे करायचंय मला. या अभंगाची भूमिका मी तुमच्या समोर ठेवतो. तुकोबराय पांडुरंगाशी संवाद साधतायत. पांडुरंगा माझ्यावर कृपा कधी करशील. माझी या ठिकाणी तुला विनंती आहे, माझी विनंती आहे. माझं चिंतन काय सांगायचं मला. या ठिकाणी महाराजांची या ठिकाणी अवस्था ही मुमुक्षत्व अवस्था आहे, जिज्ञासू अवस्था आहे. आणि कशा करता तर भेट होण्याकरता तुकोबराय प्रयत्न करतायत. कारण संतांची भेट होण्याकरता, देवाची भेट होण्याकरता कोणीतरी मध्यस्थी माणूस लागतो. रामायणामधला प्रसंग आहे. ज्यावेळेस बिभीषण
रामाकरता, रामाची भेट होण्याकरता, रामप्रभूची भेट होण्याकरता, कृपा संपादन करण्याकरता प्रयत्न करतायत तरी भेटत नाहीत. परमात्म्याचे चिंतन करतायत, मला कधीतरी रामप्रभूची भेट व्हावी. इकडं बघा, काही काळजी नाही. ते कुत्रंसुद्धा म्हणलं केंद्र महाराजा कीर्तनला यायचं मला आज, त्याने सुद्धा उपस्थिती लाभली आहे. त्याला माहिती आहे मालक मालकींमध्ये बसले असतील, आपण यावं कीर्तनला. पण फारसं नवल नाही, इकडं माझ्याकडे अवदान द्या, कारण चिंतन मी थोडंसं मला करायचं. अगदी वेळेमध्ये सेवा समारोप करायची आहे. रामायणामधला प्रसंग मी तुमच्यासमोर ठेवतोय. रोज बिभीषणजी रामप्रभूच्या कृपा संपादन करता प्रयत्न करतायत. कृपा संपादन करण्याकरता, भेट होण्याकरता प्रयत्न करतायत, भेट होत नाही. योगायोगानं मारुतुराय जातात आणि मारुतुराय भेटले आणि भेटल्यानंतर बिभीषणाच्या लक्षात आला, नक्कीच आता हा संदेश रामप्रभूने या ठिकाणी पाठवला असेल, कारण ज्या अर्थी संत भेटत आहेत, कहे बिभीषणा सुत हनुमंता, रामायणामधला प्रसंग आहे. बिभीषणजी म्हणतो की आता नक्कीच हनुमंतराय ज्या अर्थी मला भेटलेत, त्या अर्थी रामप्रभूने ते पाठवले असतील. आता भेट झाली पाहिजे, कारण परमात्मा कृपा आहे, कृपावंत आहे, करुणावंत आहे. प्रमाण झालं, मला चिंतन हे करायचं आहे. तसं या अभंगाची भूमिका ठेवत असताना जगद्गुरु तुकोबराय साधना करत असताना, वेळ कमी असल्यामुळे एक दिवस साधना करत असताना महाराज स्नानाला निघाले. स्नानाला निघाल्यानंतर स्नान करत असताना, स्नानाला जात असताना श्रीगुरु स्वतः येत आहेत. तुकोबराय श्रीगुरूकडे जात नाहीत. ऐका महाराजांचं, इतर भक्ताचं चरित्र वेगळं आहे. या ठिकाणी जीवाला गुरुकडे जावं लागतं, पण तुकोबराय गुरुकडे जात नाहीत. स्नानाला जातात. स्नानाला जात असताना स्वतः श्रीगुरु त्यांच्या मागे जातात, भेटतात. भेटतातच नव्हे तर मस्तकी तो जान ठेविला कर, हा मस्तकी तो जान ठेविला कर, सापडवले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. महाराज सांगतात एवढंच नाही तर माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेविला मस्तके, प्रसाद देऊन केले सुखी. परिणाम असा झाला माझ्या जीवनात, गुरूंचा हात पडल्यानंतर माझी बाह्य अवस्था आणि अंतर्गत अवस्था वेगळी झाली आणि याचा परिणाम असा झाला. महाराजांना विचारलं, महाराज एवढंच नाही, त्या गुरुने काय केलं? तर या ठिकाणी हात मस्तकावर ठेवलं इथपर्यंत नाही, तर या ठिकाणी मी सुद्धा काय केलं, माझं कर्तव्य म्हणून मी त्याच्या पायाला मिठी मारली. अभंगाचं पहिलं चरण. धन्य
काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वेळ कमी असल्यामुळे आता फक्त सरळ म्हणा विनंती आहे. धन्य काळ पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. महाराज सांगतात माझ्या जीवनात मला संतांची भेट झाली. भेटच नाही तर दुसरं महत्त्वाचं आहे भेटही झाली आणि भेट झाल्यामुळं महाराज काळाला धन्यता देत आहेत. धन्य काळ संत भेटी. मग तुम्ही म्हणाला महाराज एवढे विशेष काय आहे काळाला भेट देण्याकरता. महाराज सांगतात तो काळ माझ्या जीवनातला महत्त्वाचा. ती वेळ जा महत्त्वाची आहे. वेळच नव्हे तर या ठिकाणी ती अगदी सर्वात महत्त्वाचं आहे. दोन्ही या ठिकाणी योग माझ्या जीवनात भेटून आले जुळून आले. धन्य काळ संत भेटी. नुसती भेटीच नाही तर मी काय केलं पायी मिठी पडली तो. भेटी वेगळी आणि मिठी वेगळी. ऐका मिठी वेगळी आणि भेटी वेगळी. भेटीमध्ये मिठी येत नाही आणि मिठीमध्ये भेट येत नाही. पण महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये पायी मिठी पडली तो. काळ सुद्धा महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा संताची भेट होणं महत्त्वाचं आहे. परिणाम या ठिकाणी परिणाम असा झाला ती वेळ सुद्धा महत्त्वाची आहे. किती वेळ महत्त्वाची थोडंसं एक दृष्टांत मला आठवला. ज्या वेळामध्ये सच्चिदानंद बाबाची अंत्ययात्रा निघाल्यानंतर पूर्वी सती जाण्याची पद्धत होती काही वर्षापूर्वी. आत्ता नाही काही वर्षापूर्वी. निघाल्यानंतर या अनेक प्रकारचा विधी आहे प्रत्येक भागामध्ये आणि विधी सुरू असताना त्याच्या अगोदर अंत्ययात्रा सुरू असताना ज्ञानेश्वर महाराजांची या ठिकाणी तिथून स्वारी निघत असताना चारी भावंड आहेत. जात असताना सचिन बाबाच्या पत्नीने विचार केला शेवटचं दर्शन कोणीतरी महात्मे दिसतात अवतारिक पुरुष दिसत आहेत. काही माणसाकडं बघितल्यानंतर समाधान मिळतं काही माणसाकडं पाहिल्यानंतर असमाधान मिळतं. संताकडं कधीही बघा समाधान मिळतं आहे. पाहिल्यानंतर वेगळा दृष्टांत झाला आणि शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून सच्चिदानंद बाबाच्या पत्नी ज्ञानोबारायांच्या पायावर नतमस्तक होतात. नतमस्तक झाल्यानंतर ज्ञानोबारायांच्या मुखातून सहज वाक्य बाहेर पडत आहेत सौभाग्यवती भव आयुष्यमान भव. त्यावेळेस ज्ञानोबारायला ती प्रश्न करते महाराज हे विधान तुम्ही कोणतं करताय खोटे विधान करताय का. ज्ञानोबारायांनी डोळे उघडले. माझ्या जीवनात मी कधी खोटंच बोललो नाही कधीच अशब्द चुकीचे नाहीत कारण माझ्या जीवनामध्ये माझ्या सत्यवादाचे तप वाचा बहुत केली कल्प परी फळाचे महादीप पातळो प्रभू. हा विचार आल्यानंतर सांगितलं का. त्यावेळी तिने सांगितलं महाराज आशीर्वाद कोणत्या जन्मातला देत आहे. माझे पती आता या ठिकाणी पतीसोबत मला सथी जायचं आहे. त्यावेळेस ज्ञानोबराय पाणी घेत आहेत. कमांडातून पाणी काढलं आणि त्या प्रेतावर शिंपलं आणि शिंपल्यानंतर त्याच्या अगोदर त्या बाईला ज्ञानोबराय विचारतायत सांगा तुमच्या पतीचं नाव काय. त्यावेळेस ती सांगते सच्चिदानंद. ज्ञानोबराय सांगतात सत अधिक चित्त अधिक आनंद. जो कधीच मृत पावत नाही तो कसा मृत पावले सच्चिदानंद. शब्द ऐकल्यानंतर पाणी फेकलं आणि पाणी फेकल्यानंतर लहान मुलगा जसा झोपीतून उठावा तसं मेले माणूस जिथं उठविले वेळ काळात ते ग्रासिले. मला विषय सांगायचा आहे उठा तुमच्याकडून मोठं कार्य करायचं आहे. माझं चिंतन मला इथपर्यंत संपवायचं आहे. मला पुढचा इतिहास सांगायचं नाही पुढचा इतिहास सांगायचा नाही. महाराज सांगतात माझं चिंतन हे सांगायचं आहे त्या वेळामध्ये काळालाही या ठिकाणी धन्यता देत आहे तसं त्यांच्या जीवनात काळ आला होता पण माऊलींचा भेट झाली पायी मिठी पडली तो. परिणाम असा झाला आयुष्य मिळालं. तसं तुकोबराय सांगतात माझ्या जीवनात संत भेटले नाही त्याच्यापेक्षा पुढं मला मिठीसुद्धा या ठिकाणी पडली नव्हे मिठी मारली पायी मिठी पडली तो. माझं चिंतन हे चालू आहे मिठी वेगळी आणि भेट वेगळी. काहींच्या जीवनात मला सांगायचं अजून शास्त्रीय भाषेत बोलू थोडं तर अजून वेदांतामधलं बोलू तर महाराज सांगतात काहींच्या जीवनामध्ये योग आहे पण क्षेम नाही. काहींच्या जीवनात क्षेम आहे पण योग नाही आणि काहींच्या जीवनात क्षेमही नाही योगही नाही. महाराज सांगतात काहींच्या जीवनात योग आहे तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला हा योग आहे योग पण संत भेटत नाहीत हा क्षेम आहे. मला चिंतन हे करायचं आहे अजून मला पुढे चिंतन हे करायचं आहे. संत भेटत नाहीत हे क्षेम आहे. मी अजून पुढे सांगू तुम्हाला व्यवहारामधलं जर समजेल. महाराज सांगतात तुमच्या माझ्या जीवनात पैसा भेटणं योग आहे. सर्वाच्या जीवनात पैसा भेटतो येतो पण पैसा टिकत नाही हे क्षेम आहे. एका माणसाला 11 रुपयाची लॉटरी लागली तो इतका आनंदात आहे 11 रुपयाची पैशाची लॉटरी लागली. ही गोष्ट एका चोराला कळाली त्याने पाळत ठेवली. लॉटरीचे पैसे लागले घेतल्यानंतर पुन्हा त्याच्या चोरांनी काय केलं 4-5 चोरांनी
त्याला एवढं मारलं, पैसे घेतले, मारलं, आणि आता त्याला विचारलं, का रे बाबा तुला 11 रुपये लागले होते ना? म्हणे हो लागले होते बाबा, पण काय सांगू, मग कुठे गेले पैसे? तो म्हणतो बाबा 11 लाख रुपये गेले, आता 11 रुपये सुद्धा तंबाखू खायला खिशात नाही आहेत. म्हणजे योग आला पण क्षेम झाला नाही. तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनात योग आला, कोणता? आईशी आवडते म्हणा. हा योग कोणता? आईशी आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. योगही आला आणि क्षेमही आला. संत भेटणं हा योग आहे. आणि ते भेटच नाही, योग म्हणजे भेट नाही, तर भेटून सुद्धा मी त्यांच्या पायाला मिठी मारली, हे क्षम म्हणून महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो, 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 पायी मिठी पडली तो. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये संत भेटले आणि भेटल्यानंतर माझ्या जीवनातलं परिवर्तन झालं. पायी मिठी पडली तो, पहिल्या चरणामध्ये महाराजांना शब्द आहे. अनेक प्रकारे चिंतन एका शब्दावर आपला बोलता येईल, पण आपला वेळ मर्यादित आहे. अगदी वेळेमध्ये बरोबर 12:30 वाजता सेवा संपवायची, काळजी करू नका. 12:30 म्हणलं तर लोक रिवर्स घेर टाकतील मागेच, व तूच कर एकटा कीर्तन. विश्वास म्हणजे घाबरू नका, वेळेत सेवा. अगदी सुंदर असं निवेदन आहे. माझं चिंतन हे करायचं आहे, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. महाराज सांगतात, माझ्या जीवनात तो वेळही महत्त्वाची. मग तुकोबराय एका साधकाने विचारलं, महाराज वेळ कमी आहे, अगदी वेळ कमी आहे, आणि त्याच्यामुळं आमच्या जीवनात का घडत नाही? आमच्या जीवनात योगही येत नाही, क्षेमही येत नाही, कारण आमचा प्रयत्नवाद नाही आहे. प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा मला सुद्धा प्राप्त होईल. पण आमची भक्ती सकाम नाही ना, आमची भक्ती निष्कामही भक्ती नाही. महाराज सांगतात, सकाम भक्ती वेगळी, निष्काम भक्ती वेगळी. संतांची भक्ती निष्काम आहे, तुमची माझी सकाम भक्ती आहे. सकाम, आम्ही भजन करतो, आम्ही कीर्तन करतो, लोका करता. आम्ही कीर्तन करतो, थोडं जास्त बोलतो मी, लोका करता. काही लक्षात ठेवा, आम्ही भजन करतो पण लोका करता, देवा करता नाही. देवाच्या चाडे आळवावे देवा. ज्याने देवा करताच भजन केलंय, देवा करताच, वामन भाऊ, भगवान बाबा, नारायण महाराज, वैकुंठवासी केंद्रे महाराज यांनी फक्त भजन केलंय, भोगा करता नाही. भजन केलंय फक्त देवा करता, म्हणून आज त्यांची पूजा होते. लक्षात ठेवा. मला चिंतन हे करायचं आहे. आपण उपासना करतोय, निष्काम करत नाही, सकाम करतोय. पण सकाम उपासनेने भोग मिळत आहेत, निष्काम उपासने प्राप्ती होते. पण कोणते? महाराज सांगतात, त्रिविद्या गीतेमध्ये भगवान 9व्या अध्यायामध्ये सांगतात, त्रेतम भुक्त्वा स्वर्ग लोकवम विशालम. भोग मिळत आहेत, स्वर्गातील भोग मिळत आहेत, पण भजन नाही. माझं चिंतन हे करायचं आहे. या अभंगामध्ये महाराज एवढं या ठिकाणी सांगत असताना प्रस्तावना माझी हीच आली. पहिल्या चरणामध्ये धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. महाराजांना विचारलं, महाराज आमच्या जीवनातही आम्हाला भेट व्हावी ही कळालं, पण भेट झाल्यानंतर तुमच्या जीवनात कोणता बदल झाला? संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. मिठी पडली तो,
पोटी शीतळ शीतळ बस सर्वांनी वाटून खाल्लं म्हणजे जरा बरं वाटतं जरा. हां, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये परिणाम असा झाला, संत भेटले हा योग आहे. पुन्हा त्यांच्या पायाला मिठी मारली क्षेम आहे आणि त्याचा परिणाम असा झाला संदेहाच्या सुटल्या गाठी. गाठी कोणत्या? जरा गावठी भाषेत बोलू, लक्षात ठेवा. शास्त्रीय भाषेत बोलायच्या होतं थोडं गावठी भाषेमध्ये लक्षात येईल. आपल्याकडे आपण गाठी मारतो, काही लोक चाड गाठ मारतात. शेतकरी असतो तो चाड गाठ मारत असतो. हां, लक्षात ठेवा. काही माणसं अनेक प्रकारच्या गाठीचे असतात. कळलं नाही कळलं? ऐका, काही माणसं गाठीचे असतात. कोणत्या? काही माणसं आतल्या गाठीचे असतात. नाही कळलं? आता थोडं शास्त्रात सांगतो. महाराज सांगतात काही माणसं गाठीचे, इथले नाही सांगत मी, तिकडले सांगलेलो आहे. गाठीबद्दल बोलत असताना संदेहाची सुटली गाठी, उत्तर अर्धामध्ये झालो पोटी शीतळ. परिणाम असा झाला, संदेह म्हणजे संशय. माणसाच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा शत्रू जर असेल तर संदेश आहे नव्हे, संशय आहे. परमार्थ साधना करत असताना परमार्थिक माणसाने मोकळं परमार्थ करायचं. हां, इतका संकोचित परमार्थ करायचा नाही, मोकळ्या मनाने परमार्थ करायचा. परिणाम असा संदेहाच्या सुटल्या गाठी. कसा परमार्थ करायचा? तर महाराज सांगतात परमार्थामध्ये विद्वतेला किंमत आहे. नाही विद्वता प्राप्त झाली तरी चालेल, फक्त संशय येऊ देऊ नका. संशय किती घातक आहे. ज्ञानोबराची एक ओवी मला आठवते. ज्ञानोबरा सांगतात संशय होणे घोर, पापे अनेक नाही घोर. संशय एवढा महत्त्वाचा शत्रू आहे मानवी जीवनामध्ये, परमार्थिक जीवनामध्ये, की मनामध्ये सहज संशय जरी आला तरी माणसाच्या विनाश कार्याला कारण आहे. संशय येऊ देऊ नका. हां, चांगला उत्सव चाललाय बाबा, देता आलं तर द्या. ऐका, आपल्याकडनं तर काही होणार नाही ना. देता आलं तर द्या. चांगला सप्ताह चाललाय, वा, चांगलं बोला. हां, काय गावचा पैसा आणि समाजाचा पैसा आहे, अरे नको देऊ, पण चांगलं तर बोल. लक्षात ठेवा, जीवनामध्ये संदेह येऊ देऊ नका. संशय मी बोलत नाही, संतांची भाषा आहे. संत बोलतायत बाबा. जीवनामध्ये मी पुन्हा सांगेल, संशय इतका घातक आहे. सहज माणसाला सहज शब्द संशय आला तर विनाशकाल होतो आहे. लक्षात ठेवा, विनाशकाल. अर्जुनाला सुद्धा या ठिकाणी संशय आलेला आहे काही अध्यायामध्ये. अर्जुन मग भगवंताला म्हणतोय की देवा अपरंभवतो जन्म, हा संशय आहे अर्जुनाला. भगवान म्हणतात अर्जुना, हे तुला जे गुह्य ज्ञान सांगितलंय ना, हे ज्ञान तुला नाही सांगितलं, याच्या अगोदर मी कवीला सांगितलं, ब्रह्मदेवाला सांगितलं, विश्वाला सांगितलं, मनूला सांगितलं आणि गुहे गुहे अर्जुनाशी बोलत असे. ज्ञानोबराची भाषा. त्यास अर्जुन म्हणतो देवा नाही, मला पटत नाही. कारण कवी कुठं, मनू कुठं, ब्रह्मदेव कुठं, आणि तू मला सांगतोय मला पटत नाही. तेच भगवान म्हणतात अरे अर्जुना अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम येते तुझ्या नियम तो मातो प्रोक्त वानिती. अरे अर्जुना, मी अनेक अवतार घेतले, तू अनेक जन्म घेतले, हे ज्ञान मी अनेक जन्मात तुला सांगितलं आहे. अर्जुन म्हणतो नाही देवा, मला पटत नाही. ऐका, संशय सुद्धा अर्जुनाला आला होता. एक उदाहरण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. एका माणसाला सवय अनेक प्रकारची सवय असते. एका माणसानं दाढी वाढली, जटा वाढवल्यानंतर कातकडे गुरुजी कोणत्या गावात गेला की 10 माणसं पुढे 5 माणसं मागे, त्याचं इम्प्रेशनमध्ये गावात जायचं. पण एका गावात गेल्यानंतर लोकांनी विचारलं, वा 10-20 माणसं आहेत, जटाधारी आहे. एकाने सांगितलं का हो कुठले तुम्ही, कुठून आलात म्हणजे कोण आहे ते. त्याने सांगितलं हिमालयातून आलेत. हो. मग त्याने सांगितलं त्यांचं वय काय. समोरचा माणूस हुशार होता, नेहमी कीर्तन ऐकणारा होता आणि कीर्तनामध्ये येऊन न झोपणारा होता. त्याने सांगितलं त्यांचं वय काय. ते म्हणे वय काय विचारता आमच्या गुरुला, तुम्ही विचारा जाऊन. तो समोर गेला, मला सांगितलं गुरु महाराज तुमचं वय काय. त्यावेळेस त्याने सांगितलं रामप्रभूच्या लग्नामध्ये पंक्तीला तूप वाढायला होतो. तो हुशार होता, कीर्तन ऐकणार होता, विद्वान होता. ऐका, रामप्रभूच्या लग्नामध्ये तूप वाढायला होतो म्हटल्यानंतर तो जरा हुशार होता, ऐकणारा. त्याने थोडंसं हाताच्या बाह्या मागे केल्या आणि सांगितलं महाराज ऐकायला आलं नाही, जरा पुन्हा सांगा. त्याने सांगितलं रामप्रभूच्या लग्नामध्ये मी पंक्तीमध्ये तूप वाढायची सेवा करत होतो. 2दा ऐकलं. त्याने सांगितलं पुन्हा सांगा ना, मी जरा वयस्कर आहे, मला ऐकायला येत नाही. त्याने सांगितलं अरे रामप्रभूच्या लग्नामध्ये मी पंक्तीमध्ये तूप वाढायला होतो म्हटल्यानंतर त्याने 2 त्याच्या कानामागं मारल्या.
2 मारल्या, इतक्या मारल्या, दुसरा मारायला लागला. त्याचे सगळे शिष्य आले, का मारला आमच्या गुरुला? ते म्हणे मागे व्हा, तुमच्या गुरुचा आणि माझा प्रश्न आहे. तुमचे गुरु ज्या रामप्रभूच्या लग्नामध्ये वाढायला होते, त्याच रामप्रभूच्या लग्नामध्ये पहिल्या पंक्तीला, दुसऱ्या नाही, पहिल्या पंक्तीला जेवायला होतो. सर्वाला 10-10 चमचे तोंड बघून वाढत होते तुमचे गुरु. मी त्यावेळेस मला अर्धा चमचा वाढलं, तेव्हापासून शोधत होतो. आता गाठ पडली सांगा. तो म्हणे भाऊ मी वाढायलाही नव्हतो आणि तू जेवायला नव्हतास. कारण हे कलियुग आहे 2025. रामप्रभूचा जन्म त्रैतायुगात झाला. त्रैतायुग लक्षात ठेवा. तसं अर्जुन म्हणतो देवा, अर्जुनाचा संशय भगवान घालतात. अर्जुनाला भगवान म्हणतात अपरम भवतो जन्म. थोडक्यामध्ये सांगतो, मला विषय वेळ मर्यादित आहे. थोडक्यामध्ये भगवान म्हणतात अर्जुना संशय येऊ देऊ नको बाबा. मला सांगायचं काय संशय, त्यामध्ये 2 प्रकारचे संशय आहेत. एक थोडं शास्त्रीय भाषेत बोलतो, निश्चयात्मक संशय आणि लक्षात ठेवा संशय 2 आहेत. एक निश्चयात्मक भ्रम आहे आणि संशयात्मक भ्रम आहे. एक निश्चयात्मक भ्रम आणि संशयात्मक भ्रम. निश्चयात्मक भ्रम म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला फक्त एकच असं वाटतं, खायला प्यायला असावं, चांगलं खायला असावं, हा त्याचा भ्रम आहे. फक्त वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हा त्याचा भ्रम आहे. हा बद्धाचा भ्रम आहे. आणि मुमुक्षाचा भ्रम आहे, काही बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, हा भ्रम आहे. 2 प्रकारचा शास्त्रामध्ये भ्रम सांगितला. एक संशयात्मक भ्रम आहे आणि निश्चयात्मक भ्रम. संशय येऊ देऊ नका. संशय किती कारणीभूत आहे. एक उदाहरण सांगू तुम्हाला, अजून तुम्ही ऐकलं असेल. वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. एक राजा आहे, त्याला छंद होता, तो शिकारीला निघाला. शिकारीला गेल्यानंतर घराच्या बाहेर पडला, शिकार करायला गेला. शिकार करायला गेल्यानंतर या ठिकाणी त्याची पत्नी, त्याची मुलगी, एकुलती एक मुलगी बऱ्याच दिवसानं झालेली आहे. इतकी लाडात वाढलेली मुलगी आहे, इतकी लाडाची का राजाची मुलगी आहे. त्या मुलीने सांगितलं आई ग, आज मला भाऊ असता तर किती बरं वाटलं असतं, पण नसू दे, मी एक काम करते. आता मी ना या ठिकाणी मुलाचे कपडे घालते, कसं दिसते बघ. आई म्हणली अगं काय असं काय बोलतेस, तू मुलगी आहेस. ती म्हणे असू दे, पण मी जर मुलाचे कपडे घातले तर कसं दिसतंय. आता लक्षात ठेवा, राजाची मुलगी आहे, तिला काय कमी आहे, मनाची जोगसिद्धी पावे. मनाचे ज्ञानोबा सांगतात संकल्प आहे. त्या मुलीने लगेच कपडे घातले. आता तिला काय थोडं पाथेडेल जायचे, कपडे विकत घ्यायचे, घरात सगळं तयार आहे, राजाची मुलगी आहे. कपडे घातले मुलाचे, ऐका, मुलाचे कपडे घातले. दोघांचा संवाद चालू झाला आईचा आणि ते योगानं संध्याकाळचं भोजन झालं आणि संध्याकाळी दोघंही या ठिकाणी एका ठिकाणी झोपले, आई आणि तिची मुलगी. झोपल्यानंतर राजा शिकार करून आला. शिकार करून आल्यानंतर घरामध्ये आला आणि घरामध्ये बघितलं एका बेडवर या ठिकाणी पत्नी आहे आणि परपुरुषाचे कपडे घातले कोणतरी पुरुष दिसतोय. मनामध्ये आलं आणि मनामध्ये आल्यानंतर मेनातील शिरका आपलं तलवार काढणार आहे. तलवार हातात घेतली, उगारली आणि तुकडे तुकडे करून दोघांचा शिरछेद करायचा आहे. मनामध्ये संशय आला, मारायला लागला. मारणार आहे, मारला नाही, मारणार आहे. त्या वेळामध्ये एक संत वचन कानावर पडले होते. कुठेतरी रस्त्यानं जाताना सत्संगामध्ये एक वाक्य कानावर पडलं होतं. लक्षात ठेवा, कानावर पडलं होतं. कोणतं आहे? क्रोध के समय में शांति रखो. काय? क्रोध के समय में शांति रखो, हे शब्द कानावर पडला होता. या ठिकाणी रागामध्ये, राग जरा आला, थोडं शांत राहा, लगेच निर्णय घेऊ नका. निर्णय सुद्धा कधी कधी चुकीचा ठरतो. छोटासा निर्णय, सामुदाय काम असेल, घरचं काम असेल, गावचं काम असेल, एक छोटासा निर्णय सुद्धा एवढा विनाशकारक ठरतो की या ठिकाणी सत्वगुण त्यावेळेस कमी होत असतो, रजोगुण वाढतो, तमोगुण वाढतो आणि रागामध्ये सत्वगुण कमी होतो. शास्त्र सांगतंय रजोगुण जास्त वाढतो, तमोगुण पुन्हा जास्त वाढतो आणि सत्वगुण अगदी शांत होतो. त्यावेळामध्ये लक्षात आलं संत वचन आहेत. या ठिकाणी कुठंतरी ऐकलंय, कुठंतरी ऐकलंय, रागामध्ये निर्णय घेणं चुकीचं आहे. परंतु आता एक काम करू, याला सुळावर देऊ. आणि मग राजाने काय केलं, अंगावरचं वस्त्र काढलं. वस्त्र वडल्यानंतर त्याला मुलगी दिसली आणि पत्नी दिसली. तो देवाचे उपकार म्हणतो, देवा केवढे उपकार आहे तुझे. आता मी तलवारीने दोघांचा शिरछेद केला असता,
पत्नीचा घात माझ्याकडनं झाला असता, एकुलती एक मुलगी आहे तिचाही घात माझ्याकडनं झाला असता, केवढे उपकार आहे तुझे देवा. माझं चिंतन मला हे करायचं. ऐका, देवाचे उपकार का मानतोय? एकच वाक्य कानावर पडलं, क्रोध के समय में शांती रखो देवा. तुझे केवढे उपकार आहेत रे. फक्त मनात संशय आला आणि मी जर निर्णय घेतला असता तर पत्नीही या ठिकाणी मेली असती आणि मुलगीही मेली असती. तसं महाराज सांगतात, बाबा जीवनामध्ये संशय इतका घातक आहे, संशयावनी थोर जगामध्ये त्याच्यासारखं पाप दुसरं कोणतं नाही. पण महाराज सांगतात, माझ्या जीवनात कुठल्याच प्रकारचा संशय राहिला नाही, कुठल्याच प्रकारचा संदेश राहिला नाही. कारण संतांची भेट झाली, परिणाम असा झाला, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मराम भेटला. किंवा महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये परमात्म्याची कृपा झाली. पण महाराज सांगतात या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की या ठिकाणी परिणाम असा झाला, या संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. झालो पोटी शीतळ, संदेहाच्या सुटल्या गाठी. गाठी म्हणजे अगदी कुठल्याच प्रकारचं माझ्याकडं मल, विक्षेप, आवरण, दोष राहिलं नाही. वेदांतामध्ये शास्त्रामध्ये सांगितलं जातं. आणि आता संदेहाच्या सुटल्या गाठी. परिणाम काय झाला? फक्त मी परमात्म्याचं चिंतन केलं. ते कसं केलं? एकदा सर्वांना माझी विनंती आहे, एकदा अभंगाचा भावार्थ मी पाहतोय, सर्वांनी एकदा हात वरती करा. सर्वांनी देवीपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. 5वी माळ आहे, लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे. बघा आज या ठिकाणी काही उत्सव कमी झालेत, पण आमची 5वी माळ प्रचंड उत्सव आहे. माझी दृष्टी सुद्धा कमी पडते, रस्त्यावर सुद्धा माणसं आहेत. सर्वांना विनंती, सर्वांनी हात वरती करा. फोटोग्राफर सर्वांना कळू द्या की नवरात्र शारदीय महोत्सव चालू आहे. अगदी एका आईच्या लेकरासारखं सर्वांनी भजन करायचंय. विठोबा रखुमाई तारी तारी विठोबा तारी तारी जय हो विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. परिणाम काय महाराज सांगतो? भव नदीचा झाला तारा, या उतारा प्रसादे. संदेश माझा गेला आणि या भवसागरातून मी तरुण गेलो. एवढा सेवा, एवढा अधिकार संतांच्या भेटीमुळे होतो. भव नदीचा झाला तारा, या उतारा प्रसादे. मला संतांचा प्रसाद प्राप्त झाला. मग प्रसाद कोणता आहे? तर महाराज सांगतात, प्रसाद असा आहे की संत एवढे प्रसाद देणार आहे जगामध्ये, त्यांच्यासारखं दाता नाही, त्यांच्यासारखं मंगळ कोणी नाही. अभंगाचं शेवटचं आ तू कामणी मंगळ आता, आ तू कामणी मंगळ आता, तू कामणी मंगळ हॅलो तू कामणी मंगळ आता, आ तू कामणी मंगळ आता, आ तू कामणी मंगळ दाता या होने कोण दान कोण
कोण दाता दाता कोण दाता दाता कोण दाता गरे 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 दादा बग बग गरे गरे पद सद सा पद सद सा पद सा गरे गरे सा सदा बद बग बग गरे गरे सा सदा बद बग बग गरे गरे सदा बद बग बग गरे कबद सा 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 कोण दाता कोण तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहून संत कसे आहेत मंगळ आहेत. मस्त ते मंगळच नाही तर दाते आहेत. दाते त्यालाच म्हटलं जातं. तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात. एक सामर्थ्य पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे आणि ऐश्वर पाहिजे, त्याला दाते म्हटलं जातं. जीव हा दाता नाही, जीव मागणारा. देव अगोदर घेतो नंतर देतो, पण त्याच्याही पेक्षा संत कसे आहेत, मागत नाहीत घेत नाहीत देतात. महाराज सांगतात संत दाती आहेत, घातला दुकान त्याची आली अशी दान. संत उधार उधार दाते आहेत. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी त्रिलोक्यामध्ये संतासारखे दाते कोणीच नाहीत. लक्षात ठेवा, कोणीही नाही संतासारखे दाते. कल्पना करा, एखादं उदाहरण सांगायचं असेल, आपण 1 महिना लाईट बिल वापरतोय तर 1000 रुपये आपलं बिल येत आहे, पण कधी सूर्याने आपला पावती पाठवली नाही. ज्ञानोबराय सांगतात. अजून मला पुढं सांगायचं आहे, आपण एवढं संतांनी एवढं अनमोल किमतीचं आपल्याला ज्ञान दिलं, कधी संतांची या ठिकाणी बिलाची पावती नाही. मला चिंतन हे करायचं आहे, संत कसे आहेत, दाते आहेत. दातेच नाही तर त्रिलोक्यामध्ये संतासारखे दुसरं दाते कोणीच नाही. एक उदाहरण सांगायचं अगदी 1 मिनिटातलं, आणि सेवा मला समोर पकडे न्यायची आहे. ज्ञानोबरायचा समाधीचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधी देण्याकरता स्वर्गातील देवदेवता आळंदीमध्ये येत आहेत, आल्यानंतर अनेक संत महात्मे, नामदेवरायांचा संपूर्ण परिवार तिथे आहे. नामदेवराय स्वतः आहेत. समाधी देण्याकरता अखिल कोटा ब्रह्मांडचार्य भगवान पंढरीश परमात्मा तिथे समाधी देण्याकरता येत आहेत. आणि देत असताना ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीला बसणार आहे, बसल्यानंतर एकमेकाला या ठिकाणी रडतायत, ढसाढसा रडतायत, एकमेकाकडे बघून रडतायत, पण बोलता येत नाही. इतकं रडतात. निवृत्तीनाथ महाराज रडतायत. ज्ञानोबराय समाधीला जातात. मुक्ताबाई रडते, सोपनकाका रडतात. आणि रडत असताना जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रडतायत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेले कधीच रुक्मिणी मातेने बघितले नाहीत आणि कोणत्याही अवतारामध्ये बघितले नाहीत. त्या रुक्मिणी माता प्रश्न करते, देवा अनेक अवतारामध्ये अनेक भक्त झाले, पण एका भक्ताकरता तुम्ही कधी रडत नव्हतात, आज एवढं काय तुम्हाला अवघड वाटतंय? त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, रुक्मिणी तुला काय सांगावं? अरे अनेक भक्त आले, पण माझ्या ज्ञानोबरायासारखा मी का रडतोय? सांगेल तुला की या ठिकाणी त्रिलोक्यामध्ये ज्ञानोबरायासारखा संजीवन ज्ञान देणारं अजून या ठिकाणी कोणीही या ठिकाणी अवतारला आलं नाही, येणार नाही. आणि ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीला जातात, भगवान परमात्मा इतके ढसाढसा रडतायत. महाराज सांगतात, रुक्मिणी ऐक. रुक्मिणीला दोघांचा संवाद आहे आणि त्यावेळेमध्ये ते सांगतात की
या त्रिलोक्यामध्ये ज्ञानोबरासारखे भक्त नाहीत. त्याची ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्याशी बोलत असेल. इतकं बोलताय, दोघांचा संवाद आहे. त्यावेळेस माझं चिंतन हे करायचं की याच्यासारखं संजीवन ज्ञान देणारं जगामध्ये ज्ञानोबरासारखं कुणी आलं अवतारला नाही, येणारही नाही. पण ज्ञानोबरा या ठिकाणी दान देणार आहेत. संत कसे आहेत? या ठिकाणी दान देणार आहेत. दान कसं देतात? तर संत मंगळ आहेत. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता, याहुनी आपलं सुद्धा भाग्य आहे. आपलं देवी सुद्धा कशी आहे? या ठिकाणी देवी सुद्धा ज्ञानोबराची एक ओवी मला आठवते. ज्ञानोबरा सुद्धा सांगतात, मनोनी आंबे तू श्रीमंते नीज जन कल्पते आज्ञापी ग्रंथ निरूपणी. आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. आपली जगदंबा माता सुद्धा कशी आहे? आज्ञानला संज्ञान करणारी आहे, श्रीमंत आहे. आणि आपली देवी सुद्धा अखंड भक्तावर कृपा करणारी आहे. माझी विनंती असेल तुम्हाला की या ठिकाणी आपला नाही काही करता आलं तरी चालेल, पण देवीची कृपा संपादन करण्याकरता प्रयत्नवादी राहा. सेवा करा, अनन्य भावाने सेवा करा. अनन्य भावाने नक्कीच देवीची आपल्याला कृपा राहणार नाही. कारण देवीसुद्धा कशी आहे? अगदी तुम्ही इच्छा मनामध्ये आणा, संपूर्ण इच्छा तुमच्या पुरवल्या जातील. महाराज सांगतात, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवित. एखादेस कल्पतरू सुद्धा कमी पडेल. या देवीकडं तुम्ही फक्त थोडी सेवा करा. नक्कीच या ठिकाणी आपली उपासना, आपला जे नवस असेल, जे आपला सायास असेल, जे आपली मनोधारणा असेल, ते नक्कीच फुलशिवाय राहणार नाही. हा माझा अनुभव आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी अनेक लोकांचे अनुभव आहेत. आणि मी माझा पारमार्थिक साधनेतील अनुभव सांगेल. या ठिकाणी वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांचा सुद्धा या ठिकाणी श्रद्धाभाव होता. अनेक अनुभव महाराज सांगायचे. मी महाराजांच्या मुखातून कोणत्याच संस्थान स्तुती केली मी ऐकली नव्हती साधना करत असताना. पण मोठादेवी संस्थांचं या ठिकाणी सातत्याने महाराज एवढं या ठिकाणी त्यांचं सेवा करायचे, अनन्य भावाने वर्णन करायचे. मोठादेवी गावातला माणूस जरी आला तर महाराज सांगायचे देवीचा संदेश आपल्याला आला. इतका त्यांचा भाव या संस्थानं होता. व्यक्ती बघत नव्हते कोण व्यक्ती आहे, पण व्यक्ती कुठून आला आहे, व्यक्ती कोण माहिती नाही, व्यक्ती कुठून आला आहे, फक्त या ठिकाणी मोठादेवीवरून आलेला आहे. हा भाव त्यांच्या डोळ्यापुढे. अर्थात देवीची सेवा करणारे आहात तुम्ही भाग्यवान आहात. माझी विनंती असेल या ठिकाणी आपण सुद्धा देवीची सेवा करा. नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे आपल्या मनोकामना असतील पूर्णशा राहणार नाहीत. या ठिकाणी मी सुद्धा माझं भाग्य समजेल की देवीच्या प्रांगणामध्ये सेवा करण्याचे योग. त्याला एकमेव कारण आहे वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराजांची सेवा. मी सांगेल सेवा जर केली तर काही जीवनात कमी पडत नाही. हा माझा अनुभव सांगेल. माझ्यापेक्षा या ठिकाणी माझ्या श्रीगुरूंचा अनुभव सांगेल, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शाळेत नाव नव्हतं, कुठल्याही शाळेत नाव नाही. लक्षात ठेवा, जे निरक्षर होते विद्यार्थी अवस्थेमध्ये, ज्यांचं शाळेमध्ये कुठल्या टेशी सापडणार नाही, फक्त माऊलीची सेवा, अक्षराची सेवा केली. परिणाम असा झाला, आज तुम्ही आळंदीला आलात. तर आज आळंदीला आल्यानंतर कुठूनही तुम्ही 5 किलोमीटरपासून गाडी उभा करा आणि आळंदीच्या पश्चिम दिशेला बघा, सर्वात एक आता जागतिक कीर्तीचं मंदिर दिसतं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जगदंबा मातेच्या कृपेने, जगदंबा मातेच्या आशीर्वादाने या ठिकाणी येणाऱ्या 26 ते 27ला या ठिकाणी अतिशय ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत 211 फूट हाईटचं मंदिर आहे. 211 फूट वर बघितलं टोपी खाली पडते. आणि त्या मंदिराचं संपूर्ण काम आता संपुष्टात येते. त्याला एकमेव कारण सांगेल, ज्यांच्या खिशात 1 रुपया